नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. मित्रांनो, आजच्या तासाला आपण इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील आणि ते कसे सोडवायचे हे आपल्याला कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपल्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट करून लगेच विचारा. म्हणजे आपल्याला हा पेपर नक्कीच सोपा जाईल. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, गणित, त्यानंतर हिंदी, विज्ञान, समाजशास्त्र, सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिक्सची प्रश्नपत्रिका, सायन्सची क्वेश्चन पेपर, तीसुद्धा हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपलब्ध होतील, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. आजचा आपला हा पेपर एकूण 60 गुणांचा असणार आहे आणि 50 गुण लेखी कामासाठी त्यातले आणि 10 गुण ओरलसाठी असेल, तोंडी कामासाठी. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकूण 10 प्रश्नांचा समावेश आपल्या प्रश्नपत्रिकेत असणार आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना बघा. या सूचनांचं पालन करूनच तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. बघा, ओरल सेक्शनसाठी म्हणजे तोंडी कामासाठी आपल्याला जे काही 10 गुण दिलेले आहेत, त्यामध्ये काय विचारलं जाईल ते पहा. आपल्या पुस्तकातले एखादा पॅसेज तुम्हाला दिला जाईल वाचायला आणि त्याच्या 6 ओळी तुम्ही वाचायच्या आहेत आणि 6 गुण मिळवायचे आहेत. बरोबर? अतिशय सोपं असं काम आहे. छान अशी प्रॅक्टिस करून ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल, तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल. स्पोर्ट्स पर्सन, हॉबी, फ्रेंडशिप किंवा माय स्कूल, माय सेल्फ, माय मदर, माय डॅड या पद्धतीने कुठलाही एक विषय दिला जाईल आणि त्या विषयावर तुम्हाला 4 गुणांसाठी 5-6 वाक्यांमध्ये बोलायचं आहे, भाषण करायचं आहे. अतिशय सोपं असं आहे. प्रॅक्टिस करून ठेवा छानपैकी. तुम्हाला नक्कीच या प्रश्नाला 10 पैकी 10 गुण मिळतील. मित्रांनो, आता पुढच्या 50 गुणांसाठी आपल्याला काय काय विचारलं जाईल ते बघा. आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय अवघड जातो आणि त्यामध्ये त्यांना नीट समजत नाही कशा पद्धतीने लिहावं. त्यासाठी व्यवस्थित लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, ऐका. काही अडचणी असतील तर कमेंट करा. आपल्याला त्या अडचणींचं निरसन हे लगेच केलं जाईल. बघा, आता रायटिंग सेक्शनसाठी आपल्याला क्वेश्चन नंबर 3 विचारला जाईल 8 गुणांसाठी आणि त्यासाठी विचारलेले प्रश्न अशा पद्धतीचे असतील. बघा, पहिल्या 2 गुणांसाठी आपल्याला प्रॉपर नाऊनची चेन बनवायची आहे. डॉग, गॉड, डोअर, रॅट या पद्धतीने. म्हणजे शेवटचं मीनिंग जे काही येईल. आता जी आला इथं डी आलेला आहे. डीवरून आपल्याला डॉग शब्द बनवला. इथं जी आहे, जीवरून गॉड बनवायला. डीवरून डोअर, आरवरून रॅट. कुठलेही शब्द चालतील. फक्त ते नाऊन पाहिजे, म्हणजे नाव पाहिजे. कुठल्याही वस्तूचं, माणसाचं, प्राण्याचं, पक्षाचं. पुढचं बी भागामध्ये आपल्याला रिलेटेड वर्ड्स शोधायचे आहेत. बघा, म्युझिक, स्मूथ. अजून कसं असतं म्युझिक? लाऊड, क्लिअर, क्लासिकल या पद्धतीने शब्द आपल्याला लिहायचे. इमोशनल. पुढचं रिलेटेड वर्ड्स तुम्हाला विचारले जातील. एखादा वर्ड्स दिला जाईल आणि त्याचे रिलेटेड वर्ड्स लिहायचे 2 मार्कांसाठी. 4 वर्ड्स लिहायचे. अर्ध्या गुणासाठी 1 असेल. पुढचं बघा, सीमध्ये तुम्हाला एक पझल दिलं जाईल असंच आणि त्याच्यावरून आपल्याला जे काही मिसिंग लेटर असतील ते लिहायचे आहेत. बघा, इथं काय आहे? यस पहिल्या ठिकाणी टाकलं तर स्पॅरो हे नेम तयार होतं. त्यानंतर ओव्हनर, वन
यन टाकायचं आहे आपल्याला फक्त. डीमध्ये आपल्याला मिसिंग लेटर ओळखायचे आहेत. 4 शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यामधलं एक लेटर त्यांनी मुद्दामून मिसिंग ठेवलेली तुमच्यासाठी. ते तुम्ही टाकायचे आणि परफेक्ट असा शब्द बनवायचा आहे. बघा मग. लीड, इनहॅज, सीझन, लॉन्च या पद्धतीने. पुढचं बघा. फ्रेम कंपाऊंड वर्ड्स इन इट टू. 2 मार्कांसाठी आपल्याला या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. क्लास प्लस क्लासमेट असं जोडून आलेले शब्द बनवायचे आहेत. तसं फ्रेंडला काय जोडावं लागेल? फ्रेंडशिप. एव्हरीला एव्हरीवन. डायनिंग डायनिंग रूम. लाईफ लाईफस्टाईल या पद्धतीने. पुढचं असेल शब्द बनवायचे आहेत बघा. कम्फर्ट कम्फर्टेबल. पॉसिबल इम्पॉसिबल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 असेल. त्यामध्ये एक पॅसेज दिला जाईल तुम्हाला. तो वाचायचा आहे. 8 गुणांसाठी हा पॅसेज आहे मित्रांनो. आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न ए. ट्रू ऑर फॉल्स आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी 2 वाक्य दिलेले आहेत. ही दोन्ही वाक्य तुम्हाला या पॅसेजमध्ये शोधायची आहेत. आणि ती जर जशीच्या तशी तुम्हाला सापडली तर ते वाक्य ट्रू आहे, बरोबर आहे. आणि त्यात जर काही वेगळं असेल तर ते वाक्य चुकीचं असेल. किंवा बघा आता हे वाक्य या ठिकाणी सापडलं. वॉज व्हेरी कम्फर्टेबल. अनकम्फर्टेबल टाकलंय बघा इथं. UN दिलेलं आहे आणि इथं कम्फर्टेबल आहे. म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. चेंज केलेलं आहे. पुढचं बघा. हे वाक्य शोधा बरं. तुम्हाला सापडलं तर मला लगेच सांगा कोणत्या ओळीवर आहे. बघा ही लास्टची ओळ. जसंच्या तसं वाक्य तुम्हाला दिसेल. म्हणजेच ते ट्रू आहे. पुढचं बघा बी. एक वेब दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे तुम्हाला. फॅसिलिटीज वेब व्हेअर अवेलेबल ऑन द शिप. आता हा शब्द तुम्हाला या पॅसेजमध्ये शोधायचा आहे. आणि त्याच्या आजूबाजूला जे काही शब्द दिसतील ते लिहून टाकायचे आहेत किंवा त्याच्या रिलेटेड असे शब्द आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा मी या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत. शिपमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज असतात ते आपल्याला उतार्याच्या आधारे लिहायचं आहे. डायनिंग रूम असतो, स्विमिंग पूल असतो. त्यानंतर सी बघा. अपोजिट वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. 4 शब्द दिलेले त्यांचे अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत अर्ध्या अर्ध्या गुणासाठी. डे, नाईट, मोर, फ्यू. आउटसाईड, इनसाईड या पद्धतीने. डी बघा. अंडरलाईन करायचे आपल्याला त्या शब्दाला. त्यानंतर ई 2 गुणांसाठी. डू यू लाईक ट्रॅव्हलिंग? वाय? तुम्हाला प्रवास करायला आवडतं का? का आवडतं? ते लिहायचे बघा मी लिहून दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढचं क्वेश्चन नंबर 5 5 गुणांसाठी. कविता वाचायची आहे ट्रूथ आणि त्यावर आधारित दिलेली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. कंप्लीट द वेब. बघा पुन्हा एक कृती आपल्याला दिलेली आहे. मधला शब्द वाचायचा आहे आणि त्यावर आधारित आपल्याला ही वेब कंप्लीट करायची. पुढचं बघा बी. कंप्लीट द टेबल. कवितेच्या आधारे आपल्याला 3 गुणांसाठी हा टेबल कंप्लीट करायचा आहे. टायटल लिहायचं आहे कवितेचं, कवीचं नाव लिहायचं आहे
आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहायची. मित्रांनो, हा प्रश्न अतिशय सोपा असतो. बघा कशा पद्धतीने. कोणालाही लिहिता येईल. कवितेचं टायटल विचारलंय, हा वरचा जो शब्द असतो तो लिहून टाकायचा आहे. कवीचं नाव विचारलंय ते लिहून टाकायचं आहे. आणि कवितेची मध्यवर्ती आयडिया जी काही आहे ती कविता वाचायची आणि नेमकं काय सांगितलं या कवितेमध्ये ते 2-3 शब्दामध्ये आपण लिहून टाकायचं आहे. बघा ते या ठिकाणी दिलेले आहे. तुम्हाला लगेच 3 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. एक पॅराग्राफ दिला आहे तुम्हाला. तो वाचायचा आहे. 6 गुणांसाठी तो पॅराग्राफ आहे. ट्रू फ्रेंडशिप, खरी मैत्री या विषयावर आधारित तो पॅराग्राफ आहे. आणि त्यावर आधारित काही माहिती तुम्हाला विचारलेली आहे. ती माहिती या ठिकाणी या पद्धतीने पूर्ण करायची आहे. इंटरव्ह्यू घ्यायची तुम्हाला. त्या संदर्भात प्रश्न तयार करायचे आहेत. बघा पहिला प्रश्न. त्यानंतर पुढचे क्वेश्चन्स. या पद्धतीने प्रश्न आपण फ्रेंडशिपवर विचारू शकतो. सर्व प्रश्न व्यवस्थित वहीत लिहा आणि लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 7. 6 गुणांसाठी पुन्हा एक पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकातलाच. आणि त्यावर आधारित दिलेली डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची. बघा ते अशा पद्धतीने पूर्ण करा. बघा याच ठिकाणी सगळे शब्द आहेत. तेच तुम्हाला इथं टाकायचे आहेत. हे वरती आहेत काही. पुढचा 8वा क्वेश्चन 6 गुणांसाठी. बघा या ठिकाणी काही शब्द दिसत आहेत आणि एक स्टोरी दिलेली आहे. मिसिंग वर्ड्स आहेत या ठिकाणी. ते कोणते कुठं बसतील ते आपण पाहायचे आहेत आणि फक्त लिहायचे आहेत. प्रॉपर वर्ड्स आपल्याला टाकायचे आहेत त्या पॅराग्राफमध्ये. एक एक ओळ वाचायची आहे आणि त्या ठिकाणी काय असेल या शब्दांपैकी तो अंदाज करायचा आणि तो शब्द तिथं टाकत पुढं जायचे. बरोबर सर्व प्रश्न तुमचे गाळलेल्या जागा या भरल्या जातील. आणि अशा पद्धतीने 6 वर्ड्स टाकल्यानंतर तुम्हाला 6 गुण मिळतील. बघा पुढचे शब्द. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 6 गुणांसाठी. 6 वाक्य दिलेले आहेत तुम्हाला. ते रिअरेंज करायचे आहेत फक्त. अतिशय सोपं आहे. 6ही वाक्य तुम्ही वाचा आणि कल्पना करा पहिले काय घडलं असेल, मग सेकंड काय असेल, थर्ड काय असेल, फोर्थ काय असेल, फिफ्थ काय आणि सिक्स्थ काय. या पद्धतीने तुम्हाला ते फक्त लिहायचं आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलेले त्यांनी. युजिंग ऑनलाईन डिक्शनरी. तुम्हाला ऑनलाईन डिक्शनरी ओपन करायची आहे आपल्या मोबाईलवर. तर कोणकोणत्या स्टेप फॉलो करणार तुम्ही? तर काय करणार, पहिले प्ले स्टोअरवर ॲप ओपन करणार. त्याच्यानंतर चेक करणार डिटेल्स सर्च करून. मग डाउनलोड करणार. त्याच्यानंतर टॅबचं बटन दाबणार. नंतर परमिशन देणार आणि मग नंतर तुम्हाला काय सर्च करायचं ते करणार. अशा पद्धतीने आपल्याला तीच वाक्य पुन्हा जशीच्या तशी लिहायची आहेत. पुढचं बघा 10वा प्रश्न ट्रान्सलेशनसाठी. अतिशय सोपा असा हा प्रश्न असतो. मुलांना खूप आवडतो. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा काही वर्ड्स दिलेले त्याचं फक्त मीनिंग लिहायचं आहे आपल्याला मराठीमध्ये. टॉर्टाईस तुम्ही पहिली दुसरीला शिकला असाल ते म्हणजे कासव. फॉक्स म्हणजे कोल्हा. त्यानंतर चिकन म्हणजे कोंबडीचे पिल्लू. डक म्हणजे बदक. या पद्धतीने लिहा. बी भागामध्ये आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत सेंटेन्स.
आणि त्यापैकी कोणतेही 3 सेंटेन्स आपल्याला मराठीमध्ये लिहायचे. बघा पहिलं, नॉलेज इज पॉवर म्हणजे काय? ज्ञान हे खरे सामर्थ्य आहे. दुसरं, माईट इज राईट बळी तो कानपिळे. 3, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो. तसाच सराव आपल्याला या प्रश्नपत्रिकेचा करायचा आहे आणि पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत. दुसरं, व्हाय डू वी आस्क क्वेश्चन आपण प्रश्न का विचारतो? 5वं, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अशा पद्धतीने सोपी 5 वाक्य तुम्हाला दिली जातील, त्यांचं मराठीमध्ये अर्थ लिहायचा असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची इंग्रजी विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल, आपल्या सर्व शंकांचं निरसन झालं असेल. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.